तर सुप्रभात, नमस्कार मंडळी आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता वाजलेत 7 वाजायला आलेत आणि भारीवरती कोविड स्टार्ट होतोय बघू शकता. आणि आपण आता आज चाललोय एक छोट्याशा राईडला. ती इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पुढे देतो. चला तर मग पुढे भेटू तुम्हाला. जरा सेटअप करतो कॅमेऱ्याचा आणि मग तुम्हाला भेटतो. काही स्कूटीला पिकअप केलंय आणि आता आम्ही निघतोय. एक्झॅक्टली 7:10 झाले. ऑन टाइम आहोत. 7 वाजता निघाला होतो. त्याच ओके. 10 मिनिटं मागे पुढे होतोच. आज आपण चाललोय GEV म्हणजेच गोवर्धन इको विलेजला. ती लोकेटेड आहे पालघरमध्ये. आणि असेल एक 2 तासाची गाईड आहे, 2 तासाची रनिंग आहे इकडनं. पुढे बघू, ट्रॅफिक नसलं पाहिजे, पटापट जाऊ. चला तुम्हाला डायरेक्ट पुढेच देतो हायवेला. डायरेक्ट काय आता आपण हायवेला पोचू. थंडी एवढी आहे ना, काय बोलू. 7 वाजले, 7 वाजून गेले, 7:30 वाजता एन्जॉय करा. काय रोड आहे. आणि ह्या रोडवर संडेला निघणं म्हणजे तो 6 दिवस कामावर वेळ असतो ना, तर सर्व थकवा निघून जातो आपण थोडंच खाते काय तुम्हाला बोलायला पण जमत नाही. आता आपण हायवेच्या जवळ पोलीस चौकी आहे तिकडे आहोत आणि तिथं दूरचं सौंदर्य बघा फक्त. काय आणि वर्णन करायचं असेल तर असं करेल. बघू शकता असं डोंगर आहेत. डोंगर वाटत नाही, डोंगरच आहे. आणि त्याच्यावर निसर्गाची नारंगी रंगाची चादर अशी हे दृश्य असं मला आनंद देण्यासाठी डोळ्यांना मोहित करणारा असा नजारा आहे. म्हणून बोलतो जरा सध्याला बाहेर निघा, राईड करा. त्याच्याबरोबर चहा हवेला आणि ते मस्त गाणं सकाळ सकाळ किती भारी असतं. पण आता आय थिंक सो विराट पाटील ना कनेक्ट करतो. त्यांना लेफ्ट मारला ते जॉईन थोड्या मिनिटाचं हायवे जाणार. मला डायरेक्ट कसं आधी मनोहरला भेटतो वाडा रोडला. त्यांना आय थिंक सो असेल एक 30-40 किलोमीटर अजून. आणि हा बघा काय भारी असं आपण थोडेसे साठी गाडी लगेच आता रोड आहे. काय माहिती
एवढी थंडी आहे ना की हात अकळलेत पूर्ण ग्लोव्स मध्ये पण. आता लोकेशन चेक करूया. अजून आपल्याला एक 20 किलोमीटर जायचं आहे दिसत असेल तर. अजून 40 मिनिटं दाखवते. लोकेशन बघून झालंय. आता ग्लोव्स घालू आणि निघूया. पेट्रोल तर नाही भरायचं आपल्याला. पेट्रोल आहे, पेट्रोल येताना बघू बरोबर. अक्षरशः आहे ना, हात हलत नाही, बोटं हलत नाही तेवढं थंडी. आणि आपण चॅनमध्ये गावाला जायचा प्लॅन करतोय ते पण रात्रीचा. चला तर मग निघू डायरेक्ट. हेल्मेट झालंय घालून. लोकेशन चेक केलं. जॅकेटची चेन लागला. आपण आय थिंक सो टोटल 104 ला निघालेलो. 104 138 झाले म्हणजे 104 साधारण 35 किलोमीटर आलो होतो. अजून 20 किलोमीटर दाखवतोय. हा बरोबर. इकडनं नाही ते असं असेल ना. हा आपण इकडे जाणार ना आता. थांब दाखवतो तुला. पुढे जाऊन होईल बघ ते. थोडं पुढे जाऊन होईल. पुढे पाहिजे तर विचारू आपण. ते काय आता आपण मनोहर फाट्यावर आहे. त्यांना सरळ जायचं आपल्याला. बस पूर्ण. हा हा नाश्ता करायचा. नाश्ता तर मित्रांनो, सूर्यदेवचा प्रकट झालेत पूर्णपणे. थोडं भूक लागते. हालत खराब होते. आय थिंक सगळ्याच येणार संख्येमध्ये. काय इथेच आहे. आणि आपण पोहोचलोय. ते बाईक पार्किंग आहे. गाडी लावूया. फायनली एवढी मशक्कत करून वी आर रिच्ड. सो गाईस, आम्ही आता पार्किंगमध्ये आहे आणि जातोय पुढे. आणि ते सिक्युरिटी हाय लेवलची दिसते. श्रुती गाय सोबत. आणि टेम्पल या साईडला आहे. इकडे सर्व दिले. काय कुठे आहे आपण जाऊया पुढे. सर्वजण हे बघा इथे फार म्हणजे ह्याला काय बोलतात ते पोइट्री ना काहीतरी. मस्त गार वातावरण आहे. एवढं ऊन पडले तरी गार वातावरण आहे. आणि हे गाडी बघ थांब. आणि हे गोवर्धन रोपवाटिका आहे म्हणजेच नर्सरी. हां नर्सरी आहे. आणि हा डॉगेज बाय नेहमीप्रमाणे आपल्याला भेटतोच व्लॉगमध्ये. आणि इकडे गुरं आहेत. गौशाला. छान गुरं आहेत. आणि मग किती भारी. पाया पडून घ्या पाया. खूप बरं वाटतंय. आणि जसं जवळ आलो तसं जरा पॉझिटिव्ह वाईब आली. आणि
ऊन लागलं तेव्हा जरा बरं वाटतं गाडीवर खाली उतरलं. तर बघूया पुढे कसं आहे. आणि जर तुम्हाला टूर करायची असेल त्याची टायमिंग वगैरे दिली आहे, वृंदावन फॉरेस्ट टूर टायमिंग वगैरे, म्हणजे तुम्ही टूर घेऊ शकता. हे कीर्तन मंडप आहे, कीर्तन होत असेल बहुतेक. सर्विस सोय आहे, ड्रिंकिंग वॉटरची टाकी आहे, स्टँड आहे. चपला काढून पुढे जाऊ, दर्शन करू. मित्रांनो, श्रुतिकाने विचारलं सिक्युरिटी गार्डला, तर सिक्युरिटी गार्ड बोलला की कॅमेरा अलाउड नाही आहे, तुम्ही फोनने काय शूटिंग करायचं ते करू शकता. ती गेली आहे परत. तर बघूया काय करते, आणि त्यानंतर थोडा एक्सप्लोर करू आणि मग निघू काहीतरी नाश्ता करून. ते कीर्तन करत आहेत, मस्त वाटतंय ऐकायला, किती भारी वाटतं ना, मस्त वाटतं ना. जराच सकाळी प्रसन्न होते, एकदम मन शांत. सो आता आपण जाऊया इकडे आणि फोटो काढू या साईडला. सो कसं होतं मंदिर आतून, दर्शन कसं झालं? खूप छान होतं, पॉझिटिव्ह वाईब एकदम होती. हे आपण आलो आहे बॅक साईडला. आपण इकडे आता फोटो काढू मस्त. या बी साईड्स फिरण्यासाठी अशी गाडी आहे, फॉरेस्टमध्ये जायला अशी गाडी आहे. तर तुम्हाला जायचं असं तुम्ही जाऊ शकता. आय थिंक सो काय असेल फीज वगैरे ते माहिती नाही, बघायला लागेल. इकडे फ्री खिचडी पण भेटते, तर मॅचलेस गिफ्ट इथे काय आहे आपण ते जरा एक्सप्लोर करू. चल बघूया काय हवं असेल, आवडलं तर घे ना. हे बहुतेकशे वस्तू आहेत, मस्त मस्त गिफ्ट शॉप आहे बघायला गेलं तर. असं मोठं आहे, ते बँगल्स वगैरे पण आहेत, फोटोज, बँगल्स. थोडं बघूया काहीतरी एक्सप्लोर करू, काय चांगलं वाटलं तर घेऊ. आणि हे काय आहे, पाट छोटूसा पाट पण आहे. बॅग्स मला गर्ल्स लोकांना बँगल्स, हे बघ ना बँगल, बॅग्स आहेत छान छान. आणि आपण गिफ्ट शॉपमधून बाहेर आलो आहे आणि इकडे खिचडी देत आहेत ॲज अ प्रसाद. बट श्रुतिकाने बँगल्स घेतले, आपण भगवद्गीता घेतली. बघू, खिचडी घेतो आहे आता. हे फ्री असतं, म्हणजे त्यांचा प्रसाद. ॲज अ प्रसाद खिचडी भेटते आपल्याला. घेऊन पुढे जावं, आणि गरम गरम आहे. प्रसादाचं हे घेऊया. ठीक आहे, चला तर मग तुम्हाला प्रसाद खाऊन भेटतो. आणि बघा कार्ड दे, हॅलो, एक एक कार्ड, एक एक कार्ड, अर्धा अर्धा कार्ड. कार्ड हातात ते दे बाबू. सर्वांना दे, ह्याला दे, इकडे इकडे जरा पटकन काढला मी. फोटो काढायचा आहे, लोक भरपूर. मी गुरांना चारा घातलाय. मंजिरी कसं आहे, किती मस्त गुरु तर. चला निघूया मग. हा रे, खूप क्यूट आहेत गुरं. आता निघतोय आम्ही, खूप बरं वाटलं. दुसऱ्या साईडला पाणी प्यायला पण होतं त्यांना. हां, गुरांची सोय चांगली आहे. या साईडला पाणी आहे आणि त्या साईडला चारा घालतो. गौशाला आहे.
आम्ही निघतो आता. खूप छान वाटलं. आणि तुला कसं वाटलं? व्हॉट इज द एक्सपिरियन्स? खूप छान वाटलं. एकदम पॉझिटिव्ह वाईट येत होती. खूप पीसफुल. आता आपण निघूया. आणि सो गाईज, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि एका नवीन व्हिडिओसोबत भेटू तुम्हाला पुन्हा. सो स्टे ट्यून गाईज. आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट दाखवा जरा. तर चला, भेटू तुम्हाला.